नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसी उजाला न्यूज। जैसे जैसे विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं, वैसे वैसे नेता अपने तीखे बयान पेश कर रहे हैं। इसी बीच कांग्रेस के नेता नाना पटोले ने कहा कि क्या महाराष्ट्र गुजरात को गिरवी रख देगा? ये सवाल उनकी पार्टी के लिए अत्यंत महत्वपूर्ण है। वे चुनाव के बाद तय करेंगे कि मुख्यमंत्री कौन रहेगा। उन्होंने कहा कि कांग्रेस अभी इस बात पर कोई प्रतिक्रिया नहीं देना चाहता। उन्होंने और भी कई बातों पर अपना मत प्रकट किया है। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। शेत खाते आहे, अडाणी आणि सेबी प्रमुख यांचं जे संबंध त्या ठिकाणी पाहायला गेले, शेअर्स जे डाऊन होणं, शेअर्स एकदम वाढवणं आणि त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही चांगला प्रश्न विचारला म्हणून सांगतो की तेही लोकांना कळलं पाहिजे. बँकेत पैसे आम्ही टाकतो किंवा बँकेतून पैसे काढायचे तर त्याला टाकायलाही पैसे लागतात आणि काढायलाही पैसे लागतात. म्हणून जे कर्मचारी लोक आजकाल त्यांनी शेअर्स मध्ये पैसे लावायला सुरुवात केली. मध्यमवर्गीय माणूस हा शेअर्स मध्ये पैसे लावतो. हे फक्त तुम्ही अडाणी आणि सेबी प्रमुख माधवी बुच पर्यंत हा संबंध नाही. हा संबंध जो आहे हा सामान्याच्या पैशाशी संबंध आहे आणि या सामान्याच्या पैशाला परस्पर कसं उधळपट्टी करता येईल आणि त्याला डाका कसा टाकता येईल याच्यावरचा प्रयत्न शेअर्स मार्केटच्या माध्यमातून सेबी आणि अडाणी आणि त्याच्या मागे देशाचे प्रधानमंत्री अशा पद्धतीचं हे चित्र आज आपण पाहतोय. सामान्याच्या घामाचा पैसे सुद्धा आज त्याला संरक्षण नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आणि असं भ्रष्ट केंद्रातलं सरकार कधीही नव्हतं, असं भ्रष्ट सरकार आलं आणि त्यांनी ह्या सगळ्या व्यवस्थेला पद्धतशीर निर्माण केलेलं आहे. म्हणून राहुल गांधीजींनी याच्यावरची एक भूमिका मांडत असताना की 20,000 कोटी रुपये अदानीला हे भारून आलेले हे पैसे कोणाचे, असा जेव्हा प्रश्न लोकसभेत विचारला त्यावेळेस त्याचं उत्तर सुद्धा नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या काळामध्ये सेबीला तुम्ही का झोपले होते, तुम्ही का नाही कंट्रोल केला, पण अखेर सेबीचाच प्रमुख त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. याचा अर्थ भ्रष्टाचाराची पाळमुळं नरेंद्र मोदीच्या भोवती फिरते आहे, देशाच्या प्रधानमंत्र्याच्या भोवती फिरते आहे, असं चित्र आज पाहायला मिळत आहे.